नमस्कार मंडळी, राम राम सर्वांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. झालं असं आहे की आपण सकाळी कोचिवली या ट्रेनने आलो आणि तुम्हाला आता माहिती आहे आपण खास आलो आहे ते म्हणजे होळीसाठी. तर आत्ता चाललो ते म्हणजे माळ तोडण्यासाठी होळीचा. आणि होळीचा माळ तोडण्यासाठी गावकरी पुढे गेलेत. तर माझ्यासोबत फक्त राजू आहे पाटील आपला भाऊ आणि शिवम पुढे आहे. शिवमला दाखवतो. पण हा रस्ता मात्र आपल्या गावाच्या वाटेकडून जाताना तर मागच्या वर्षी होळी त्या नेवरेकर वाडीच्या इकडे होती, थोडीफार जवळ होती, पण आता बामणांच्या इकडे खालती आहे. तर या थोड्याफार जंगल वाटून चालताना विदाऊट चप्पल. तर होळीचा जो माड असतो आपण त्याला हात लावताना विदाऊट चप्पल जायचं असतं, अशी प्रथा आहे आपल्या इकडे तरी. तर निघालो आता आणि आपले दोन भावांसोबत, कारण गावकरी गेलेत पुढं 4 वाजताच आणि आपण थोडं लेट चाललो. तर जाऊ आणि पाहू कसं आता होळीचा माड तोडतील आणि तो अंगा खांद्यावर नाचवत गावकरी वरती नेतील. तर आपण तर आहोत मुदेवाले, तर मुदा आपल्याकडे असेल तर तो मुदा वरती घेऊन तुझं खूप अवघड काम असतं, कारण तिथं मेन चढण आहे आणि त्या चढणालाच आपली फाटणार आहे. तर बघूया कशी मजा येते. आणि ही मजा लुटण्यासाठी शिमग्याला यायचं असतं, ते म्हणजे गावी आणि खास करून कोकणात. चला तर शिवम पाटी होता आपल्या, बघू शकला असं. तर विदाऊट चप्पल आहे बघा, मी पण आहे विदाऊट चप्पलच. तर तो आता लागेल पर्या पुढेच जायचं आपल्याला माड तोडण्यासाठी. अर्धी लोक आपली आहेत तिथे, सवय नसल्यामुळे आपल्याला विदाऊट चप्पल अवघड जाते. पण ठीक आहे, हर वर्षी आपण येतो म्हणून एवढा प्रॉब्लेम नाही आपल्याला विदाऊट चप्पल चालण्याचा तरी. पण हे नैसर्गिक सौंदर्य ते मात्र एकच, कोकण. तुम्हाला सांगितल्यानुसार आपण आलो ते म्हणजे आमच्या सुकलेला पर्या हा सुकलाय, आतलाय, सुकला नाही आतलाय. पण पावसात पाणी मात्र ह्याला असतं, तुफान पाणी असतं. तुफान पाणी असतं. तुफान बघा, कारण तुम्ही हे दगड पाहू शकता. आणि इथं रस्ता केलेला होता तो त्या टाकीच्या इकडे, विहीर आहे ना, तर टाकी नाही विहीर आहे. तिकडे दिसते का तुम्हाला सफेद, तिकडे विहीर आहे. आणि हे आपलं पर्या आटलाय. पण आता इथं वरती जायचं आहे आणि तिकडे आपली होळी तोडतायत माड. मात्र होळीचा माड घेऊ खांदा मारून मस्तपैकी आणि जाऊ वरती घेऊन फुल आपली ताकद लावून. आपल्याकडे एक मोठा बिल्डर आहे उचलण्यासाठी, मागवला तो मुंबईतून. आणि हा दुसरा बिल्डर आहे तो जरा असा सुकला आहे, बॉडी होती जरा सुकला आहे, पण आत ताकद आहे. आधी बांगडा होता, आता बोंबील झालाय. ताकद भरपूर आहे आतमध्ये. तर जाऊ. आणि काका म्हणून चालले बघा पुढे. पण हे नैसर्गिक सुख पाहण्यासाठी तुम्हाला कोकणाचं यावं लागेल, कारण बघू होता इथला नैसर्गिक वातावरण कसं आहे यार. संपूर्ण गाव या ठिकाणी आलं माड तोडण्यासाठी. आणि माड तोडण्यास सुरुवात झाली आहे. तर पुढं थोडं जाऊ आणि बघूया कसं तोडतात तो माड. झालंय तोडून, वरती वाढायचे फक्त. हॅलो हॅलो, दरवर्षीप्रमाणे अजून थोडं खांदा लावताना
खाली जांभीच्या खाली ठेवा खाली सावकाश अरे गाडी आहे गाडी आहे गाडी आहे गाडी मोठी गाडी आहे गाडी आहे आपलाच आहे का? माड उभारण्यासाठी खड्डा बिड्डा खणलेला आहे आणि आता वरती जाऊन झाड वगैरे क्लिअर करतात. त्यानंतरला होळी आपली जी आहे माड तो उभा करण्यात येईल. खड्डा खणला त्या खड्डा आपली होळी उभी करण्यात येत आहे. वरती रस्सी बांधून होळी उभी करण्यात कैच्या आहेत. त्या कैच्यांचा उपयोग करून होळी उभी करणं, कारण माड उभा करणं एवढं इझी नाही आहे. आणि आता लावण्यात आल्या त्यामध्ये कैच्या लोखंडाचे रॉड आहेत मोठमोठे दोन कैच्या लावण्यात येतील आणि हा माड आपला होळीचा तो उभा करण्यात येईल. शेंडा खूप वरती झालाय तेव्हा वाकडे होते. तर सरळ झालेल्या मग थोडी वाकडी होती, वरती अडकं होतं म्हणजे झाडाला, आणि आपले जे वरती गेले त्या लोकांनी नीट क्लिअर केलेली आहे अशा प्रकारे. आणि होळीचा माड आपला उभा झालेला आहे एक प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि ज्यांनी मागच्या वर्षी नवस आणि यावर्षी नवस बोलले होते त्याचे नारळाचं तोरण जे आहे ते बांधतायत. आणि अशा प्रकारे आपली जी माडाची होळी आहे ती उभी करण्यात आली तुम्ही पाहू शकता. तुम्ही आता गर्दी पाहू शकता की काहीच नाहीत. जेव्हा पालखी येईल त्यानंतर इथला जो लोकांचा क्राऊड आणि इथला जो महोत्सव असेल तर तुम्ही नक्की पहा.
की मांडावर बसल्यानंतर आमच्याकडे खेळणे उभे राहतात ते अशा प्रकारे.